सुरुवात कॉमेंट्री बॉक्समध्ये नेक्स्ट मॅचची सुरुवात त्यांच्या माध्यमातून होईल. धन्यवाद मुरेजी गवळी सर, धन्यवाद सिद्दीक बाबे सर. तर सामना महत्वाचा आणि अल्पेश गायकवाड याने देखील आयोजकांना नेहमीच सहकार्य करण्याचा विडा उचललेला आहे आणि त्याचमुळे हा नियम, जर संघ टॉससाठी नसले, जो संघ नाही आहे त्याला टॉस विन, जो आहे त्याला टॉस विन, जो नाही आहे त्याला 2 धावाची पेनल्टी. कारण नियम खूप महत्त्वाचे असतात आणि तेच रूल्स ॲप्लिकेबल होत आहेत भिवंडीमध्ये. असं नाही की तुम्हाला ॲडजस्टमेंट मिळेल, रूल्स आर रूल्स. तर त्या नियमांच्या अंतर्गतच तुम्हाला क्रिकेट खेळावं लागेल. तर रियान 11 गावदेवी वेळेस संघाला फलंदाजी करावी लागते, कारण पिसवलीने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे. 2 फलंदाज पोहोचत आहेत. रियान 11 गावदेवी वेळेले या संघाकडून स्ट्रायकर साईडला फलंदाज असतील बाबी भोईर आणि नॉन स्ट्रायकर निलेश पाटील. निलेश आणि बाबी हे 2 फलंदाज सुरुवात देतील रियान 11 गावदेवी वेळेले या संघाला. आणि पिसवली संघाकडून बॉलिंग ट्रॅकवर बॉलर सज्ज होत आहेत पहिलं षटक हाताळण्यासाठी. अनुराग पहिलं षटक हाताळतील. 4 षटकांचं क्रिकेट थोडंसं फास्ट फॉरवर्ड क्रिकेट आहे आणि या वेगवान क्रिकेटमध्ये या तरुणांना विचार करण्यासाठी खूप कमी कालावधी मिळतो. पण पाहूया, तो अनुभव आणि तो सराव तुम्हाला खूप काही शिकवून जातो आणि म्हणूनच अंडर 25 मेगा ब्लास्ट या स्पर्धेमध्ये प्रत्येक तरुण आपल्या प्रतिभेला ओळखण्याचा प्रयत्न करतोय. या अगोदर अजितने तो दमदार खेळ रांजोळी या संघासाठी सादर करत असताना आपण भरवशाचा घटक आहोत संघाचा, ते त्यांनी दर्शवलेलं आहे. मागच्या सामन्यात हर्षद चौधरी, हितेश यांनी परफेक्ट गेम केला. दारपुडे संघाकडून खेळत असताना गोलंदाजी आणि फलंदाजी या दोन्ही घटकांवर त्यांचं वर्चस्व राहिलं. आता हा आजच्या वेळापत्रकातला 3रा सामना आहे आणि पाहूया या सामन्यामध्ये MVP म्हणजेच मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर नेमका कोण राहतोय. तर स्ट्रायकर साईडला आहेत बाबी, बॉलिंग ट्रॅकवर आहेत, बॉलर सज्ज होत आहेत पहिलं षटक हाताळण्यासाठी अनुराग आलम. अनुराग आलम पंचांच्या उजवीकडून स्टार्ट घेत आहेत. स्ट्रायकर साईडला बाबी. पहिलं षटक मॅन्डेटरी बॅटिंग पॉवर प्लेचा स्क्वेअर लेग. बॉबी भोईर बॉलिंग ट्रॅकवर सज्ज येत आहे. अनुराग आलम. बॉबी नावाप्रमाणे पाहूया तसाच खेळ. सुरुवात चांगली बॉबीच्या वतीनं. हो, यावेळेस दिशा दिली आणि पहिल्याच बॉलवर गोलंदाजाची दुर्दशा झाली. बॉल लॉंग लेग सीमारेषा पार. फॅन्टॅस्टिक स्टार्ट बाय बॅटिंग साइड. चौकार. सफल झाले होते ऑफस्टम्पच्या बाहेर आणि लेग स्टम्पवर हा बॉल होता आणि त्याच संधीचा फायदा बॉबी यांनी उचलला आणि बॉलला फक्त दिशा देण्याचं काम केलं. पॉवर प्ले चालू आहे आणि त्यासमुळे पॉवर तर झोकण्याचा प्रयत्न 100% बॉबीचा आहेच. ड्राईव्ह केलंय, मिड ऑफ नाहीये. आता अभ्यासपूर्ण फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये बॉबीच्या वतीनं पाहायला मिळालं. पण तिथं चालू क्षेत्ररक्षण लॉंग ऑन कडून लॉंग ऑफ पर्यंत साहिल पाटील पोहोचले आणि त्यांनी आपल्या संघासाठी 2 धावा वाचवल्या सुद्धा. 2 चेंडूचा खेळ संपलेला आहे. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाल्या रियान 11 गावदेवी वेळेले या संघाची 6 धावा. 6 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. बॉबी जोपर्यंत खेळपट्टीवर आहे त्याचा इंटेंट तोच आहे की बहुतांशी मला आक्रमक फटकेच खेळायचे आहेत आणि तशाच पद्धतीनं त्यांचा मैदानात वावर आहे. इनसाइड आउट अंतर तितकं नव्हतं गाठलं. बॉल कव्हर्सला लँड होईल. डीपमध्ये 3 क्षेत्ररक्षक पोहोचतायत. बॉलला कलेक्ट करून थ्रो करेपर्यंत 2 धावांचा मोका फलंदाजाला मिळालेला आहे. 2 धावांची पेनल्टी तर बसते, पण त्या पेनल्टीला बायपास कसं करता येईल या पहिल्या षटकातच आतापर्यंत बॉबी यांचा तो प्रामाणिक प्रयत्न राहिलेला आहे. 3 चेंडूंमध्ये त्यांनी 8 धावा जोडलेल्या आहेत. सुरुवात देत असताना पहिल्याच बॉलवर चौकार आणि त्यानंतर 2 डबल्स आणि जास्तीत जास्त स्कोरिंग स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न त्यांचा आतापर्यंत राहिलेला आहे. अनुराग राऊंड विकेटने वेगानं बॉल हाताळलाय आणि हा ट्रॅप होता. ऑन ड्राईव्ह खेळले जरूर, पण डीप मिड विकेटला झेल देऊन बॉबीचा खेळ संपला. पहिल्या षटकात 4थ्या बॉलवर बॉबी बॅक टू डगआउट. कधी कधी क्रिकेटच्या खेळामध्ये हातपाय चालवण्यासोबतच डोकं सुद्धा चालवावं लागतं आणि तेच डोकं चालवलेलं आहे गोलंदाज अनुरागने.
पहिल्या 3 बॉलवर फलंदाज अटॅकिंग मूडमध्ये होता, त्याचा मोमेंटम त्यांनी शिफ्ट होऊ नाही दिला, त्यांच्या वतीने धावा मिळत होत्या. पण एका बाजूला जेव्हा त्यांनी डीपमध्ये प्रोडक्शन सेट केलं होतं डीप मिड विकेटला, त्यांनी स्टंप टू स्टंप अटॅक केला. फुल लेंथ बॉल होता, ऑन साईडला लॉफ्ट करून मिड विकेट क्लिअर करण्याचा प्रयत्न बॉबी यांचा, पण तो प्रयत्न चुकला आणि झेल देऊन ते बाद झालेले आहेत. नवीन फलंदाज पोहोचतायत कार्तिक मुकादम. कार्तिक मुकादम मैदानात दाखल होत आहेत. गावदेवी वेहळे संघामध्ये तर कित्येक आयकॉन आहेत. केतन तर स्वतः या ठिकाणी उपस्थित आहेत, पण आता त्यांचा आयकॉन दुसराच निवडला गेलेला आहे. कदाचित त्याचमुळे केतन फक्त मेंटॉर म्हणून आता संघाला गायडन्स देतील. धावसंख्या 8वर 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर कार्तिक मुकादम हे फ्रेश बॅटर, स्ट्रायकर्स एंडला राईट हँडेड बॅटर. पहिल्यांदाच या डावामध्ये उजव्या हाताचा फलंदाज स्ट्रायकर एंडला पाहायला मिळतोय. थर्ड मॅन, बॅकवर्ड पॉईंट, कव्हर्स, एक्स्ट्रा कव्हर, असं क्षेत्ररक्षण ऑफसमच्या बाहेर, 5 क्षेत्ररक्षक सर्कलच्या आतमध्ये. वेगवान बॉल, आता आत्मविश्वास दुणावलेला आहे. मागच्या बॉलवर विकेट मिळालाय अनुरागला आणि त्या विकेटचा आनंद टिकवून ठेवण्यासाठी डॉट बॉलची हाताळणी आवश्यक होती आणि तोच डॉट बॉल आलेला आहे. पूर्वार्ध जरी या षटकाचा त्याच्या बाजूने नाही झाला, पण उत्तरार्धामध्ये चमकदार पुनरागमन गोलंदाज अनुराग आलम यांच्या वतीने पाहायला मिळते. 5 चेंडूचा खेळ संपला, धावसंख्या 8. आणि आता या षटकावर फक्त अनुरागचाच थाट दिसतोय. मागच्या 3 बॉलवर त्यांनी एकही धाव खर्च नाही केली. पहिल्या षटकाचा खेळ संपला. पिसवली संघाकडून पुनरागमन अनुराग आलमचं. पहिल्या षटका समाप्तीनंतर रियान 11 गावदेवी वेहळे संघाची धावसंख्या आहे 1 फलंदाज बाद, 8 धावा, 8 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1. चला जास्त वेळ न घेता आपण लवकरात लवकर बॉलिंग मार्ग बॉलर आणायचा आहे. पुढच्या दोन्ही संघाने तयारीत राहायचे. पुढचे 2 संघ टिंबवले आणि वडघर. चला दोन्ही कॅप्टन इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी या. जर नाही आला तर मग पेनल्टी बसेल. जो संघ येणार नाही त्या संघाला 2 धावांची पेनल्टी आणि जो संघ असेल तो टॉस विन. आणि दोन्ही संघ जर नाही आले तर सामना 3 षटकांचा. या सर्व गोष्टी आम्ही ग्रामीण टेनिस क्रिकेट.in च्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. स्वयं पाटील पिसवली करून आता सेकंड ओव्हर हँडल करण्यासाठी येत आहेत. पंचाच्या डावीकडून स्वयं स्टार्ट घेत आहेत. प्रत्येक वेळ तुमची नसेल, पण वेळेला तुमच्या प्रेमात पाडता येऊ शकतं. तेच अनुराग आलम यांच्या वतीने पाहायला मिळालंय. पहिले 3 बॉलवर त्यांची वेळ नव्हती, पण पुढच्या 3 बॉलवर त्यांची वेळ आली. आज अजितने होत्याचं नव्हतं करून दाखवलंय. 6 चेंडूंमध्ये 25चा चेस आणि तो देखील घरच्या मैदानावर. सामना पूर्णपणे दत्तकृपा पिंपळाच्याच बाजूने होता. त्याचाच अर्थ वेळेला तुमच्या प्रेमात पाडता येते. फक्त व्यवस्थित प्रयत्न करावे लागतील. प्रतिस्पर्धी संघाचा अभ्यास महत्त्वाचा आहे, स्वतःवरच्या प्रतिभेचा विश्वास महत्त्वाचा आहे, तर मग वेळ तुमची येऊ शकेल. आता बघा वेळ बघा, मागच्या 4 चेंडूंपासून पिसवली संघ धावा खर्च करत नाही. हा 5वा बॉल, लगातार हा 5वा बॉल डॉट आलेला आहे. खरं तर वेगळे संघाचा जर आपण विचार केला रेग्युलर फॉर्मॅटचा, तर बाहुबली फलंदाज आहेत त्या रेग्युलर फॉर्मॅटमध्ये. आता सुद्धा ताकद आहे फलंदाजाकडे, पण गोलंदाजाचा अभ्यास थोडासा कमी पडतोय आणि म्हणूनच धावांची हमी काय मिळत नाही. ऑन साईडला क्रॉस बेटेड स्ट्रोक खेळलाय. बॉल धीम्या गतीने पोहोचतोय डीप मिड विकेटला. क्षेत्ररक्षक येईल डीपमधून पुढे, तोपर्यंत फक्त एकच धाव पूर्ण करण्याचा मौका मिळतोय. पहिल्याच बॉलवर चौकार आला होता. वाटलं होतं की एका चांगल्या धावसंख्येपर्यंत मजल जाईल रियान 11 गावदेवी वेहळे या संघाची, पण पूर्णपणे आतापर्यंत गोलंदाजांनी वचक प्रस्थापित केलेले आहे. 9 चेंडूंमध्ये फक्त धावा बनलेल्या आहेत 9 रन्स आफ्टर 9 डिलिव्हरीज. पुढचा बॉल ऑफस्टमच्या खूप जास्त बाहेरचा बॉल. एक्स्ट्रा रन मिळते. धावा येणं आवश्यक होऊन बसलेलं आहे, कारण बॅट आणि बॉलची इन्व्हॉल्वमेंट तितकी होत नाही आहे. मागच्या 5 मिनिटांमध्ये थोडासा ड्रॉबॅक राहिलेला आहे फलंदाजांचा. त्यावर लक्ष देऊन काम करावं लागेल. जी परंपरा आहे वेहळेची, ती परंपरा जोपासत असताना रन मॅन्युफॅक्चर करावे लागतील, ज्यासाठी वेहळे संघ ओळखला जातो. पण बघा हा रॉंग वन होता. जबरदस्त बॉल गोलंदाज हाताळताना पाहायला मिळालेले आहेत. फिरकी देत असताना फलंदाजाची गिरकी कशी घ्यायची त्याचं भान स्वयं पाटील यांना आहे. त्यांनी आतापर्यंत 4 चेंडूंमध्ये फक्त 2 धावा खर्च केल्यात. इकॉनॉमिकल राहिलेत पिसवली संघाकडून स्वयं.
सफल झाले आणि तुर्तास सफल सुद्धा झाले. काही अंशी पण पाहूया किती सफल झालेत. बॉल धीम्या गतीने पोहोचलाय लॉंग लेगला. 2ला 3 मध्ये कन्वर्ट करण्याचा कॉल आला आणि तो कॉल पूर्ण सुद्धा झालेला आहे, कारण क्षेत्ररक्षक थोडा उशिरा बॉलवर पोहोचलाय आणि म्हणूनच या 3 धावा मिळालेल्या आहेत. ती मेहनत 3 धावांसाठी फलंदाजांना घ्यावी लागली. 3 धावा कार्तिकच्या खात्यात जात आहेत. धावसंख्या पोहोचते आता 13वर. शेवटचा बॉल बाकी. यानंतर आणखीन 2 षटकं बाकी आहेत. 2 धावांची पेनल्टी विसरता कामा नये. त्यासाठी आत्ता या पुढच्या 12 चेंडूंवर लक्षपूर्वक खेळ द्यावा लागेल. एक्स्ट्रा रन मिळते. नो बॉल आउटसाइड द क्रीज बॉल पिच झालेला आहे. पुढचा बॉल फ्री हिट आहे. आता यापेक्षा चांगला मोका काय असेल वेळे संघाला पुनरागमन करण्यासाठी. पुढचा बॉल फ्री हिट आहे. पाहूया या फ्री हिटवर मुक्तपणे फटका खेळला जाईल का. खा प्या पण बिल देऊ नका अशी सिच्युएशन आहे. स्ट्रायकर साईडला फलंदाज आहे ते म्हणजेच निलेश. ऑन साईडला क्रॉस बेटेड खेळले. पुन्हा एकदा अलॉंग द ग्राउंड बॉल मिड विकेटला डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. मिळते फक्त एकदा थ्रो. भन्नाट थ्रो पाहायला मिळाला बॅटिंग एंडला. दुसऱ्या धावेसाठी इच्छा होती फलंदाज निलेशची पण ती इच्छा त्यांनी थांबवली. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 2 षटका समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचते 15 धावा. 15 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. 12 चेंडूचा खेळ झालाय. 12 चेंडूंमध्ये बनवलेले आहेत 15. अजूनही 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. पाहूया पुढच्या 12 चेंडूत बनत आहेत किती. घेऊया एक छोटासा DJ ब्रेक. ब्रेक नंतर पुन्हा एकदा येऊया लाईव्ह ऍक्शन मध्ये. चला टेंबिवली आणि वडगर आपण लवकरात लवकर आपण येण्याची नोंद द्यायची आहे. वडगर आणि टेंबिवली दोन्ही संघांनी आपल्या येण्याची नोंद द्यायची. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल, नाहीतर मग जो उपस्थित नाही आहे त्या संघाला 2ची पेनल्टी. जो उपस्थित आहे तो टॉस विन. जर दोन्ही संघ नाही आली तर सामना 3 षटकांचा. बरोबर भगतजी. तर रवी पाटील गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होत आहेत पंचांच्या डावीकडून. रवी पाटील पहिल्या 2 षटकावर जे मनात होतं ते मैदानात नाही आणता आलं, पण अजूनही मन बनवलं तर मग मैदानात ते फटके येऊ शकतात. रियान 11 गावदेवी वेहळे या संघाकडून स्ट्रायकर्सला फलंदाज आहेत निलेश. ऑफस्टमच्या बाहेरचा वाईड यॉर्कर विच वॉज गुड ऑप्शन बाय बॉलर. उंच शरीरयष्टी आहे गोलंदाज रवी पाटीलचे आणि फलंदाजाला रोखण्यासाठी त्यांनी पहिलाच बॉल आउटसाइड द स्टंप ठेवला. सिया स्पोर्ट्स टेंबिवली चला आपल्या येण्याची नोंद द्या. वडगर आपण सुद्धा येण्याची नोंद द्या. क्रॉस बॅटेड खेळलेत. एलिव्हेशन हा जो पार्ट आहे ना तो थोडासा दूर राहिलेला आहे. जर तुम्हाला जास्त धावांपर्यंत पोहोचायचं आहे तर चेंडूला एलिव्हेशन द्यावंच लागेल, पण ती उंची नाही देत आहेत. आणि बघा ना मिस मॅच कन्फ्युजन. फलंदाज धावचीच्या स्वरूपात होतोय बाद. धक्का दुसरा बसतोय. टीम रिहान 11 गावदेवी वेहळे. नवीन फलंदाज पोहोचत आहेत मैदानाच्या आतमध्ये. मनीष पाटील मैदानात दाखल झालेले आहेत. थोडे निराश, थोडे हताश फलंदाज आणि पॅव्हिलियन बॉक्स. कारण अजूनही जी प्रतिष्ठा वेहळेली संघाची आहे त्या प्रतिष्ठेला साजेसा खेळ फलंदाजांचा नाही राहिलाय. पण आता जेव्हा नवीन फलंदाज मनीष पाटील मैदानात दाखल झालेले आहेत, पाहूया त्यांच्या वतीनं ती धावांची जी तूट आतापर्यंत आपण पाहतोय ती तूट भरून काढली जाईल का. रवी पाटील पुढचा बॉल या षटकातला 3रा. धावसंख्या थांबले 16वर. फोर्स केलंय ऑन दी टोज. क्षेत्ररक्षक होते वाईड ऑफ मिड ऑफला. धाव घेण्याची इच्छा ती पूर्ण झालेली आहे. एकदा वाढते धावसंख्या 17-17. पुढचा बॉल रवी पाटीलचा. फुलटॉस ड्राईव्ह केलाय. क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक पोहोचतोय पण नाही पोहोचू शकणार. खूप वेळापासून प्रेक्षक झाले होते बोर. त्यांना खुश करणारा येतोय वेहळे संघासाठी हॅपी 4 चौका.
स्टाईल बॅटिंग बाय बॅटर निलेश. जोपर्यंत निलेश आहे खेळपट्टीवर तोपर्यंत मोठ्या धावफलकाचं स्वप्न रियान 11 गावदेवी वेगळे संघ बघू शकतोय. धावसंख्या पोहोचते 21 वर. आतापर्यंत 4 चेंडूची हाताळी गोलंदाज रवी पाटील यांनी केलेली आहे. षटक चांगलं सांभाळलंय. पडता पाहूया सुरू झालंय फलंदाज निलेश. मोठ्या धावफलकासाठी इम्पॅक्ट आउटसाइड द ऑफ स्टंप क्लिअरली त्या ठिकाणी पंचांना दिसलं आणि लगेचच भोया सरांनी तो इशारा दिला लेग बाईटचा. एक धाव वाढते. लेग बाईटची एक धाव जोडली जाते धावफलकामध्ये. धावसंख्या पोचते 22. षटक चांगलं राहिलंय. रवी पाटीलचं पहिलं षटक होतं अनुराग आलम जे 8 धावांचं होतं, ज्यामध्ये त्यांना 1 विकेट मिळाला. दुसरं षटक होतं स्वयं पाटील यांचं जे फक्त 7 धावांचं होतं. आणि तिसरं षटक रवी पाटील यांचं जे आतापर्यंत आपण पाहतोय 7 धावांचं राहिलेलं आहे. तर ओव्हरऑल बॉलिंग युनिट चांगलं आहे पिसावली संघाचं आतापर्यंत. तेच प्रात्यक्षिक गोलंदाजांचं मैदानात दिसून येते. रवी पाटीलचा पुढचा बॉल ऑन साइडला क्रॉस बॅटेड स्ट्रोक. क्षेत्ररक्षक आहेत, दूर आहेत, नाही पोहोचणार बॉल. बॅकवर्ड स्क्वेअर सीमारेषा पार. तिसऱ्या षटकाचा शेवट होतोय दमदार. येतोय अफलातून चौकार. 4 धावा. तीन षटकं संपतायत आणि धावसंख्या पोचते ते म्हणजे 26 वर. संघर्ष सुरू ठेवावाच लागेल रियान 11 गावदेवी वेगळीला संघाला, कारण या जगामध्ये संघर्ष या शब्दाला महत्त्व नाही तर संघर्ष करणाऱ्याला महत्त्व आहे. आणि तोच संघर्ष मैदानाच्या आतमध्ये निलेश हा एकटा फलंदाज करतोय, पण त्याला साथ आता मिळालेली आहे मनीष पाटील यांची, ज्यांनी मागच्या षटकाच्या शेवटच्या बॉलवर चौकार खेचत दोन्ही संघ चांगल्या पोझिशनमध्ये येतील अशी अपेक्षा आहे. जसा पहिला सामना झाला होता जो एकदम शेवटच्या बॉलपर्यंत पोहोचला होता, आता जर एक चांगली धावसंख्या बनवली गेली तर कुठेतरी आता तो एक लढा दोन्ही संघांचा या सामन्यात पाहायला मिळेल. तीन षटकांचा खेळ संपलेला आहे आणि आता धावसंख्येचा वेग वाढतोय. कारण आहे मनीष आणि निलेश, पण आता शेवटचे 6 बॉल्स बाकी आहेत आणि 6 बॉल्ससाठी सुजित भोईर या गोलंदाजांवर विश्वास ठेवलेला आहे. चला टेंबिवली आणि वडगर अजूनही आपल्या येण्याची नोंद झाली नाहीये. लवकरात लवकर आपण आलात अशी नोंद समालोचन कक्षात द्या. आपण इनिंग ब्रेकमध्ये टॉस करणार आहोत. 26 धावा, 2 फलंदाज बाद. स्ट्रायकर सेंडला फलंदाज आहे ते म्हणजेच निलेश. शेवटच्या षटकासाठी बॉलिंग ट्रॅकवर सुजित. पंचांच्या डावीकडून तो स्टार्ट घेतोय. ओव्हर द विकेट. जरी झाला उशीर आमचे फटके असतात पद्धतशीर. पिकअप स्ट्रोक बॉल डीप मिड विकेट सीमारेषा पार. शेवटी नशीब हॉटेलमध्ये षटकार. तो की गावदेवी वेगळे संघ खेळतोय. काय षटकार खेचलाय पहिल्याच बॉलवर. 4थ्या षटकाच्या सुजित भोईरच्या वतीनं हा तगडा प्रहार. रिप्ले मध्ये पुन्हा एकदा पाहूया. काय बॅट स्विंग आहे. पूर्ण बॅट खांद्याच्या मागे गेली आणि ताकद तर ठासून भरली होती. या स्ट्रोक मध्ये बॉल थेट मैदानाच्या पार पोहोचलेला लांब लचक षटकार निलेशच्या वतीनं रियान 11 गावदेवी वेगळे या संघाला मिळालेला आहे. 6 धावांची नोंद करूया स्कोर शीटवर. धावसंख्या पोहोचते आता 32 वर. 32 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स. रियान 11 गावदेवी वेगळे. अजूनही 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. पहिल्याच बॉलवर प्रेशर बिल्डअप झालंय गोलंदाज सुजित भोईरवर आणि ते प्रेशर रिलीज करण्यासाठी 2 क्षेत्ररक्षक त्यांच्याशी बोलतायत, चर्चा करतायत, मानसिक दृष्ट्या त्यांना अजूनही सक्षम करतायत. पण पाहूया शेवटच्या 5 बॉल्सवर नेमकं काय घडतंय. पुढचा बॉल बॉलिंग ट्रॅकवर बॉल सज्ज होतोय. सुजित भोईर पंचांच्या डावीकडून. स्ट्रायकर एंडला फलंदाज आहे ते म्हणजेच निलेश ज्यांच्या वतीनं 1 षटकार 1 चौकार आणि आतापर्यंत 13 धावांची मदत स्कोर काढला मिळाले. एक्स्ट्रा रन मिळते. यालाच म्हणतात दडपण आहे. दडपणामध्ये कित्येक गोलंदाज आपली लय सोडतात पण लय सोडून नाही चालणार. तुम्हाला या शेवटच्या षटकासाठी का राखून ठेवलेलं आहे त्याचं प्रमाण तुम्हाला द्यावं लागेल, कारण मौका प्रत्येकाला मिळत नाही. तुम्हाला मिळतोय तर तुमच्यामध्ये काही नाही काही खास आहे. सुजित भोईर बॉलिंग ट्रॅकवर. ओव्हर द विकेट. स्ट्रायकर साइडला निलेश.
फुलटॉस बॉल दिशा देण्याचं काम करायचं होतं. क्रॉस बेटेड बॉल खेळलेला आहे बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक बॉलवर पोहोचतील. थ्रो स्ट्रायकर सेंडला योग्य आहे. एक धाव मिळते, एक धाव वाढते. धावसंख्या पोहोचते एकच्या मदतीनं 34 धावा, 34 रन्स ऑन बोर्ड. सुजितला थोडीशी हाताला दुखापत झालेली आहे तर देखील ते खेळत आहेत, ही महत्वाची बाब आहे. कालच ती दुखापत सुजित झाली, पण दुखापत बाजूला ठेवून मला माझ्या संघासाठी खेळायचं आहे, तोच आत्मविश्वास सुजितचा. मनीष पाटील नावाची व्यक्ती ही प्रतिभावंतच असते आणि तीच प्रतिभा मैदानात पाहायला मिळाली. मनीष पाटीलच्या बॅटमधून फुलातून षटकार साधावा. बॅटमधून धावसंख्या पोहोचते आता 40 वर. 40 रन्स. आतापर्यंत चेंडू डिलिव्हर्ड झालेले आहेत 3 चेंडूचा खेळ संपलाय. मनीष पाटील आणि निलेश पाटील या दोघांची पार्टनरशिप आतापर्यंत चांगली राहिलेली आहे. तिसऱ्या विकेटसाठी जो संघ धावा बनवण्यासाठी धडपड करत होता, आता एका चांगल्या स्थितीमध्ये रियान 11 गावदेवी वेहळे संघ पोहोचलेला आहे. 40 वर आपण आतापर्यंत स्कोर कार्डला पाहतोय आणि अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. तर 50 पर्यंत तर लक्ष ठेवलं जाऊ शकते. पण पाहूया, सुजित भोईर या षटकात थोडेसे महागडे ठरलेले आहेत. मागच्या 3 गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली, पण आता पाहूया सुजितवर जबाबदारी आहे या शेवटच्या षटकाची. कशी तो उचलतोय ती जबाबदारी, ती खबरदारी घेतच असताना टप्पा खेचला. हलकासा बॉल टर्न होणारा होता. अगोदरच त्यांची बॅटस्विंग टायमिंग जुळलं नाही. या स्ट्रोक खेळताना लेग बायची एक धाव मिळेल. स्ट्राईक होते. रोटेट स्ट्रायकर एंडला निलेश. मैदानाच्या आतल्या ज्या लाईट्स आहेत त्या बंद करा प्लीज. ज्या रेग्युलर लाईट्स आहेत या मैदानावरच्या, त्या रेग्युलर लाईट्स बंद करा प्लीज. लेग बायची एक धाव. बॉल येत आहे. फोर्स केलंय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक, काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक. जजमेंट योग्य आहे. कॅच घेण्याची पद्धत योग्य आहे. झेल टिपला जातोय आणि अशा पद्धतीने फलंदाज बाद होतोय. निलेशचा खेळ संपला. वडगर आणि टेंबिवली. चला, शेवटचा बॉल बाकी आहे पहिल्या डावातला. जर दोन्हीपैकी एकही टीम जर उपस्थित नसली तर मग पुढचा सामना 3 षटकांचा होईल, याची माहिती आयोजकांच्या वतीनं आम्ही देत आहोत. धावसंख्या 41. लास्ट बॉल ऑफ फर्स्ट इनिंग. सुजित पुनरागमन करतोय विकेटचा शोध घेऊन. ज्या फलंदाजाने डोकेदुखी वाढवली होती त्या फलंदाजाला त्याने बाद केलं. यश पाटील स्ट्रायकर्स एंडला फ्रेश बॅटर. ओबॅटची रुबिकट बॉल मागे. संपर्क तितका योग्य नव्हता, पण या 4 धावा महत्वाच्या असतील टीम वेहळेसाठी. 4 धावा वाढतायत. पहिला डाव संपतोय. धावसंख्या 45 जिंकण्यासाठी 24 चेंडू 46 धावांची गरज. पिसवलीला 24 चेंडू 46 धावांची गरज. चला, वडघर आणि टेंबिवली टॉससाठी दोन्ही कॅप्टन्स टॉस बॉक्समध्ये उपस्थित राहायचं आहे. आपण टॉसची प्रक्रिया पूर्ण करणार आहोत आणि जर दोन्ही टीम्स नसल्या तर मग पुढचा सामना 3 षटकांचा होईल. ती सूचना ऑलरेडी आम्ही दिलेली आहे. अजूनही कोणी दिसत नाही. चला, आपण पुढच्या डावाची सुरुवात करूया. समालोचन कक्षातून आवाज ऐकूया. लेजेंडरी कमेंटेटर ज्यांनी 1100हून जास्त स्पर्धा आपल्या आवाजाने अजरामर केलेला आहे. 1200चा आकडा त्यांनी पार केलेला आहे. असे लेजेंडरी कमेंटेटर, भिवंडीची आन बान शान, मिस्टर सिद्दीक भाबे सर. भावेश भगत यांचं हार्दिक स्वागत आहे. आणि रांजोळी टीम जिंकली आहे. भावेशजी जिंकली 25 धावा चेस केलेल्या आहेत.
आदरणीय पंकजी तरे आपण स्वागत कक्षात यायचं आपला सन्मान स्वागत कक्षात केला जाईल. आदरणीय पंकजी तरे या आपलं स्वागत सन्मान मुख्य मंचावर केला जाणार आहे. आदरणीय पंकजी नाईक या आपलं स्वागत सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाणार आहे. बिपिनजी पाटील यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल. बिपिनजी पाटील या पंकज तेजजी पाटील या तेजजी पाटील या स्पर्धेचे मुख्य आयोजक तेजजी पाटील, बिपिनजी पाटील, प्रेमनाजी पाटील, श्रवणजी पाटील या सर्वांचं खूप चांगलं काम या स्पर्धेसाठी आलेलं आहे. तेजजी पाटील यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण पाहतोय. आदरणीय पंकजी नाईक यांचा मनपूर्वक स्वागत. या स्पर्धेची आठवण भेट पुष्पगुच्छ आणि शॉल देऊन हा सन्मान आपण आदरणीय पंकजी नाईक यांचा मुख्य मंचावर पाहत आहोत. धन्यवाद पंकजी, आपण आसनास होऊ शकता आणि या स्पर्धेचा आनंद घ्या. धन्यवाद. चला जाऊया पुढच्या डावाचे अपडेट्स घेऊया. सज्ज असतील सिद्धिक भावे सर. धन्यवाद. धन्यवाद मनीष पाटिल जी. धन्यवाद डॉक्टर गवली सर. गणेश पाटिल, वेलकम बैक. आप सभी का हार्दिक स्वागत है. अंडर 25 ब्लास्ट गरम खून का क्रिकेट आप देख रहे हैं. लेट लीलाबाई स्मृति चषक राजनौली में पिसोली स्पोर्ट्स के सामने 48 का लक्ष्य रखा है. रेहान 11 46 का लक्ष्य रखा है. 46 रेहान 11 वेले. महेश ठाकरे फैमिली में आज मौसम थोड़ा हैजी हो गया है. आसमान में बादल छाए हैं, सूरज बादलों के पीछे छुप गया है. मौसम का कुछ भी नहीं कह सकते. लोग जिस तरह कपड़े बदलते हैं इस सीजन में मौसम बदला है. 7 महीने बारिश रही. बॉबी भोयर पहली गेंद के ऊपर आकर ड्राइव किया. 1 रन. खाता खुला वहां पर पिसोली स्पोर्ट्स का और खाता खुला बल्लेबाज स्वयं पाटिल का. साहिल पाटिल अब सामना करने जा रहे हैं बॉबी भोयर का. बॉबी भोयर टेनिस क्रिकेट का बड़ा नाम है. एज एंड ड्रॉप फ्लाई स्लिप में वाइड ऑफोली को खेला था. मोटा सिरा लेकर गेंद गई थी लेकिन उसको लपक नहीं पाए. सुपर संडे में बादल छाए हुए हैं और टेनिस क्रिकेट में अंडर 25 ब्लास्ट छाया हुआ है. बॉबी भोयर बीपीएल में भी कमाल की बॉलिंग की. टीडीपीएल में भी बहुत चले थे बॉबी भोयर. तान दिया आसमान में. फील्डर नीचे आ रहे हैं. बढ़िया जज किया. अच्छा कैच. पहला झटका लगा. स्वयं पाटिल आउट. सस्ते में आउट होकर आ रहे हैं स्वयं पाटिल. महेश ठाकरे फैमिली में रेहान 11 वेले. अगला मैच जिसका के टॉस हो चुका है. आज आंखों देखा सुना रहे वॉइस ऑफ भाईंदर. अब उन्हें वॉइस ऑफ पूना
सिंधुदुर्ग भी कहना होगा मनीष पाटिल जी, और महाराष्ट्र के मात्र एक आइकॉन कमेंटेटर डॉक्टर मोरेश्वर गवली सर। 1145 ये मेरा टूर्नामेंट है और लगभग 1/3 टूर्नामेंट में उन्होंने मेरा साथ निभाया है। अल्पेश गायकवाड के भी अच्छे दिन आए। जो जमाने में चने वटाने नहीं मिल रहे थे, काजू बादाम खा रहे हैं। फिर खराब शॉट, फिर चेस किया था वहां पर, अब की बार बच गए। अनुराग अलम नए बैटर हैं पिसोली की तरफ से। 46 का लक्ष्य है, 46। बॉबी बोयर फिर अच्छी गेंद, क्या कमाल की बॉलिंग कर रहे हैं, बिल्कुल बल्लेबाज के सामने से गेंद को स्विंग कर रहे हैं बॉबी बोयर। थोड़ी देर में ऑर्केस्ट्रा आएगा, उसके बाद हमारा कामकाज कम हो जाएगा। बॉबी बोयर विकेट में गेंद और अराउंड द लेग्स बोल्ड कर दिया। वहां पर दूसरा झटका बॉबी बोयर ने दिया है। जो इंजर्ड होने की वजह से रेहान 11 वेले में नहीं खेल रहे। एक ओवर की समाप्ति पे रन बने 2 और विकेट कितनी गिरी है? 2। ओवर समाप्त हुआ है क्या? नहीं, हो गया है। 1 ओवर 2 रन। बॉबी बोयर भी इस ओवर में इस तरह हिट हुए मानो राज कपूर की बॉबी पिक्चर हिट हुई थी। 1 ओवर 2 रन 2 विकेट। बच्चे हुए 3 ओवर में अल्पेश बता रहे हैं कि तैयारी चाहिए पिसोली स्पोर्ट्स को। हमारे बीच फेयरलेस कस्टमर खतरों के खिलाड़ी सुखदेव बामड़े जी का आगमन हुआ है। आपका हार्दिक स्वागत। अल्ताफ शेख और सुखदेव बामड़े दोनों इम्प्रोवाइज क्रिकेट में माहिर। समय में कॉपरेट करें प्लीज। लॉन्ग ऑफ पे यश पाटिल एस्टिया, एज एंड ड्रॉप। ये दूसरा कैच छूटा है। वाह, एक गेंद पर आप 2 बार नहीं बच सकते। जो गलती की थी विकेट कीपर ने उसको तुरंत ही सुधारा, जोर से दे मारा निशाना ठिकाने पर और चलता कर दिया तीसरे विकेट को। आउट कोई और हुए, करे कल्लू भरे लल्लू। इसे कहते खाया पिया कुछ नहीं, 12 आने का गिलास तोड़ के आए। 4 पे कितने गिरे? 3। पेनल्टी तो ऐड की है, उसके बावजूद 4 पे 3। खेल मैदान में क्रिकेट का हो रहा है और स्कोर फुटबॉल का चल रहा है। अर्जुन पाटिल नए बैटर मैदान में आए हैं। सुजीत गर्म पानी में। बाएं हाथ के अच्छे बैट्समैन हैं लेकिन चल नहीं रहे पिसोली स्पोर्ट्स के लिए। दूर से खेला हवा में, ये भी चलते बने। 4 पे 4, 4 पे 4, उसमें 2
हावी होती हुई नए बैटर रवि पाटिल जा रहे हैं गर्म पानी में। अब उन्हें अच्छी बल्लेबाजी करना होगी और बताना होगा कि जहां ना पहुंचे कवि वहां पहुंचे रवि। अर्जुन पाटिल फील्ड की जमावट पे नजर डालते हैं। फ्लाई स्लिप है, बैकवर्ड पॉइंट है, कवर है 30 गज के दायरे में, शॉर्ट फाइन लेक है और 5 खिलाड़ी बाउंड्री पे हैं। वाइडिश लॉन्ग ऑफ है, डीप कवर है, वाइडिश स्ट्रेटिश लॉन्ग ऑन है। इन्होंने भी हवा में खेला, बच गए। कवर के ऊपर से खेला हुआ स्ट्रोक एक्स्ट्रा कवर में आप जाकर डीप में उठाया 2 रन। खड़े खड़े लॉफ्टेड ड्राइव खेला था, 2 रन से खाता खुला रवि पाटिल का। और कुल स्कोर पिसेवली का 6 रन 4 विकेट और नंबर 2। 40 चाहिए। स्विंग करना चाहते थे, बल्ले के अंदर लगी, कारपेट के जरिए आउटफील्ड में 1 ही रन। अच्छा थ्रो पहुंचा था डीप से। 7 रन 4 विकेट। यष्टिया बहुत मशहूर यश पाटिल। मुझे याद है अंजुमन ट्रॉफी जो कोरोना काल में हुई थी, किरण पाटिल का जो हैट्रिक था उसका फ्लाई स्लिप में यश पाटिल ने जबरदस्त कैच पकड़ा था। फॉलिंग स्वीप है, ये पहला धमाका है, 6 रन। पाटिल ने कह दिया सब बंदियां चल गई, रन बंदी नहीं चलेंगी। गजब का फॉलिंग स्वीप। तेरह पे पहुंचा स्कोर। एक सिक्सर लगाए तो कप्तान जाके अर्जुन पाटिल के पास खड़े रहे। बॉबी बोयर शायद कुछ और कह रहे हैं। काय चेंडू द्यायचा आहे का? द्या बाबा। चॉइस गेन नहीं है। अर्जुन पाटिल ओ बढ़िया वापसी, बाल बाल बचे, परफेक्ट यॉर्कर, तीखा जवाब। 2 ओवर की समाप्ति, रन बने 13, बचे हुए 12 गेंदों में 33। इस वक्त रेहान स्पोर्ट वेले को सर्वेश पाटिल और खंडू डॉन अनिकेत ने ऑल द बेस्ट कहा है। सुजल मात्रे मोर्चे पे आए, पेनल्टी मेड ओवर है, 12 में चाहिए 33। राजनौली ने सुबह मैच पलट दिया। पहली गेंद कटर हाथों के पीछे से की, गुडलेन पे बाहर निकली। राजनौली ने पहले मैच में टांगा पलटी कर दिया। गोल्डन 6 भी लगा था। टीम के ऑनर हरीश मात्रे भी हैं। ओ ये बुमराह है क्या? जिस तरह की गेंदबाजी कर रहे हैं। राइट आर्म राउंड स्टंप्स, फिर अच्छी गेंद, फिर बीट किया, कमाल की बॉलिंग।
क्या बॉलिंग कर रहे हैं सुजल मात्रे। अब की बार तान दिया है, फील्डर नीचे आ रहे हैं, कॉलिंग है और हाथ में आकर कैच छूटा है। हालांकि मुश्किल अवसर था, बहुत दूर से आए थे लोगोन के खिलाड़ी। सुजल मात्रे ने तो बॉलिंग बहुत ही कातिलाना की है। यहां पर अब गेंदे बची कुल 8 और रन चाहिए 31। सिर्फ घुमाना होगा, लेकिन आपकी बार पिकअप है, फिर फील्डर है, लेकिन मस्तक पे दस्तक। कैलकुलेटेड 6। मैच शुरू हो गया है, गेंदे बची है 7, रन चाहिए 25। 7-25। सुजल मात्रे, ये इंपॉर्टेंट गेंद है। रवि अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं, दूर कर बैठे, दबाव वाइड। 7 गेंदे 24 रन। एक और मुकाबला अब कट टू कट जाने की तैयारी में। ये गेंद इंपॉर्टेंट है। रवि पाटिल इस गेंद को अगर बाहर फेंकते हैं तो पिसेवली मैच को ऑन रखेंगी। और गजब का फोर्सिंग स्ट्रोक है, 6 रन। जहां ना पहुंचे कवि, वहां पहुंचे रवि। गजब की बल्लेबाजी। अब आखिरी ओवर में कितने चाहिए अल्पेश? 18। देखिए क्रिकेट में गौली सर चीजें बदलने में समय नहीं लगता है। बन गया मैच। बने रहिए हमारे साथ। ग्रामीण टेनिस क्रिकेट.in मिशन 2 लाख। लाइक कीजिए, सब्सक्राइब कीजिए और बेल आइकॉन हिट करना बिल्कुल ना भूले, क्योंकि तमाम अपडेट्स आपको मिलते रहे। ग्रामीण क्रिकेट को देखना है या फिर कोई भी क्रिकेट को देखना है तो ग्रामीण टेनिस क्रिकेट को जरूर सब्सक्राइब कीजिएगा। 6-18 का इक्वेशन पिछली 3 गेंदों में 15 है। ये पूरा ओवर दिखाया जा रहा है। बहुत ही सुंदर टेलीकास्ट आप देख रहे हैं, बिल्कुल इंटरनेशनल। किस तरह से वो पूरा ओवर चला था। रवि हालांकि डेथ ओवर शुरू। पहली गेंद को खेल दिया है बहुत ही खूबसूरती के साथ। कमाल की फील्डिंग यस्टा की। यस्टी की तरफ गेंद को फेंका, 2 रन। पांच 16 गेंदबाजी में कार्तिक मुकादम। अनिकेत जो कि बेस्ट बॉलर ऑफ दी, खींच के मारा है, ये चाबुक है। 6 रन। व्हाट अ मैच। क्या गजब का मुकाबला है। दोनों टीमें हार मानने तैयार नहीं। तीसरे ओवर के आधे मैच तक लगा के मैच एक तरफा। अब 4 में 10। ये जो बल्लेबाज हैं साहिल पाटिल और रवि पाटिल, ये दोनों तो पीछे पड़ गए। सेम पहला मुकाबला ऐसा था। 4-10। अनिकेत मुकादम की कमी कर रही है। रातों के कातिल विजेंद्र पाटिल की कमी कर रही है। इस मर्तबा ड्राइव किया है। दूसरे की कॉल, थ्रो ऊंचा, तीसरे के लिए जा रहे। अब यहां पर आउट। दो रन आए इसमें। 3-8
कमजोर दिल वाले मैच से हट जाएं। चेसिंग और ड्रेसिंग कंपलसरी है। रातों के कातिल विजेंद्र पाटिल का इंजर्ड होना, अनिकेत मुकादम जो कि धर्मराजा चषक में BC4 फॉर्मेट में बेस्ट बॉलर रहे, 8 विकेटें ली। लेकिन कहते हैं जो हाजिर वही वजीर। और रवि मानो पीछे पड़ गए हैं, हालांकि रवि आउट होके गए हैं। साहिल पाटिल, साहिल आउट हुए हैं, रवि स्ट्राइक पे हैं। ये खिलाड़ी खास है, पिसेवली वालों को इसकी आस है। फिर खेला है, अब की बार आउट। यष्टा ने कोई गलती नहीं की और जश्न देखिए, रवि क्रूशल मोमेंट में आउट। यश पाटिल को कैच लेने में यश मिलता हुआ, हालांकि पहले थोड़ा सा वो आगे गए थे। दबाव का मैच, कितनी गेंदें और कितने रन। 2 में 8। पिसेवली बल्लेबाजों ने तो अच्छा खासा पीसा, लेकिन आखिरकार रवि आउट हो गया है। सौरभ शेलार कामालपाड़ा ने ऐलान किया है कि रोहित भोईर ने अगर मैच जीता है तो 1000 का इनाम। कैमरे पे बैठे हैं, क्या बात है। ओ, ये कुल्हाड़ी पे पैर है, वाइट। पैरों पे कुल्हाड़ी नहीं है, कुल्हाड़ी पे पैर मारना है। 2-7 मेरा साथ दे रहे हैं ना, 2-7, लेकिन 7 तो दे रहे हैं ना। 2-7 ऊपर लगी है, काम तमाम। ओ नहीं तमाम हुआ। सिक्सर सुबह में लगा है गोल्डन, अभी लगा तो ये मैच जीता जाएगा। ये जो कैच छूटा है, वहां भी सेकेंड लास्ट बॉल पे कैच छूटा था, यहां भी सेकेंड लास्ट बॉल पे कैच छूटा है। क्या इतिहास अपने आप को दौड़ाएगा। पिंपलास वाले की गलती क्या गलती वेले वालों की बनेगी। एक गेंद 6 रन और स्ट्राइक पे कौन है? मनीष माली। पिसेवली वाले माली से आस लगाए हुए, वेले वाले और महेश ठाकरे मुकादम में दम देखना चाह रहे हैं। कार्तिक मुकादम, ये मुकाबला कार्तिक मुकादम बनाम मनीष माली है, ना के वेले बनाम पिसोली। ये दोनों टीम के हलक के हड्डी बन गए। कार्तिक क्या आज के दिन का दूसरा गोल्डन 6? नहीं, यस्टा आ रहे आगे। कॉन्ग्रेचुलेशन महेश ठाकरे एंड रयान 11 वेले एंड 8 लाख पिसोली। रवि ने अच्छा खेल खेला। मैन ऑफ द मैच अवार्ड्स गोज टू बॉबी भुईर।